मुंबईतलं विधान भवन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे आणि या धमकीनंतर सतर्कतेचा उपाय म्हणून विधिमंडळ कर्मचाऱ्यांना बाहेर थांबवण्यात आले। अज्ञाताकडून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल पाठवण्यात आलाय आणि विधान भवनातील त्यामुळे सर्वांना बाहेर काढलं असून पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्याची त्या संदर्भातली चौकशी पोलीस प्रशासन करतो। आपण कधी तुम्हाला माहिती पडलं कारण की स्पेशल सेटिंग आहे आज तुम्ही देखील स्पेशल लक्षवेधी होती माझी लक्षवेधी होती काल लागली नाही म्हणून आज लवकर आलो मी आणि आल्यानंतर पहिल्यांदा गेट बंद बघितला कधी असं आपल्याला दिसत नाही म्हणून आल्यानंतर जेव्हा विचारलं तर ही चेकिंग चालू आहे पहिले सकाळीच्या म्हणजे 6-7 वाजता पण चेकिंग केली आणि आता परत ते चेकिंग करतात म्हणजे काहीतरी ट्रेट आला असेल असं मला वाटतं। नाही मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर मला हे माहिती मी तुम्हाला तेच सांगितलं की मला जी माहिती आहे काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्याची चेकिंग ते करतात। देखो अफवाह ये मुझे मालूम नहीं पर आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, काय अपडेट? फारशी कोणाला जरी व्यवस्थित माहिती नसली तरी काहीतरी थ्रेट आमदारांना वगैरे पण आलेला आहे। लक्षवेधी सूचना आहे त्याचबरोबर सध्याच्या घडीला जसं मी सांगितलं की अर्थसंकल्पावर सुद्धा चर्चा आहे, भाषणं सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आमदार सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत थांबतायत आणि त्यामुळे आता सकाळी जे आमदार आलेले आहेत त्यांचं आपण पाहतो की त्यांना सुद्धा बाहेर थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आताच्या घडीला ते या ठिकाणी सगळेच जण जे आहे ते एकत्रित जमलेले आहेत आणि जी सुरक्षेची चाचणी ती सध्या सुरू आहे तर त्या संदर्भामध्ये आपण पाहतो आहोत की ते सगळेच जण या ठिकाणी जमून जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अंदाज घेते की नेमकं काय चाललेलं आहे कारण अशा पद्धतीचं एक सुरक्षा चाचणी काल झाल्याचं सुद्धा आता काही जणांनी सांगितलेलं आहे। याचा अर्थ काल संध्याकाळच्या सुमारासमध्ये ही थ्रेट आलेली आहे का की रात्री उशिरा आलेली आहे या संदर्भामध्ये आता हळूहळू स्पष्टता थोड्या वेळात येईल परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत की सगळ्यांना बाहेर थांबवण्यात आलेलं आहे आणि सुरक्षेच्या ज्या काही तपासण्या त्याला साधारणतः एक अजून अर्धा तास लागू शकतो ते झाल्याशिवाय आणि संपूर्ण सुरक्षेचा ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय या ठिकाणी मला वाटत नाही की कोणाला आतमध्ये सोडलं जाईल। कर्मचारी असतील, सुरक्षा यंत्रणेमधले सगळे सहभागी लोक असतील, आमदार असतील, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असतील, या घडीला सगळ्यांनाच बाहेर थांबवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। प्रणाली, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।